कशी आहे मग तब्येत दादाची आता? चांगलं आहे का? खूप लागलं का? हो व बाई, लागलं ना बाई, लय लागलं व माय, लय लागलं त्याचं बाई बोले. पण थोडक्यात वाचलं आणि त्या ॲटोत बिचारे लय लोक होते. ते तेजस्वीने म्हटलं ॲटोवाले धडक दिली नव्हतं त्या गाडीवाल्यानं, तर ॲटोतल्या सगळ्या लोकांना लागलं. आपल्या जवळ बोले उलटं कमी लागलं. काही लोकांचे हात मोडले, काही लोकांचे पाय मोडले, कोणाचं ऑपरेशनसुद्धा करायला लागलं बाई. पण आपलं काही पुण्यच म्हणा की जवळ बोले कमी लागलं. नाही तर बस मी आता म्हटलं बापा आता झालं, काही खरं नाही. मग आता तू धडधडच करे बापा. जसं फोन केला किशोरले, जसं किशोरनं मला सांगलं तसं माझ्या जीव धडधड करे. कितीक लागलं ना, काय लागलं म्हटलं. पण तरी समजा आता थोडक्यातच लागलं म्हणा. लागलं पण एवढं बाकीच्या लोकांपेक्षा कमीच लागलं. हो काय? हो, आपलं काही पुण्यच आडवं आलं. बरं झालं. आता चांगलं आहे. मग सुट्टी कधी होईल? आता सुट्टी त्याचे भाऊ आले ना आज. आता गोपाल आहे तिथं, किशोर आहे, विठूही गेला. तिघही भाऊ आहेत. म्हणून मग ते सासऱ्याला आणलं म्या घरी. आता सुट्टी काय मी आता पोरं सांगतील, पोराले फोन करायला लागेल, विचारायला लागेल कधी होईल सुट्टी. तर आई मग त्या गाडीवाल्यालाच खर्च मागायचा असता ना एवढं. कसं काय त्याला व्यवस्थित गाडी चालता नाही येत का त्याला? दुसरं नाही का समोर काय आहे काय नाही, तर एकदम धडक देऊन दिला त्यानं खर्च. मग नाही तर काय त्यानं खर्च. पण बाई एखादा जीव गेला असता तर जीव वापस आणून दिला असता काय? खर्च दिला. काय आता बाई कोणावर दोष द्या सांग, होणारी घटना होतीच. आता काही लोक बाई दारू पिऊन बी गाड्या चालतात ना व, म्हणून अशा घटना घडतात. आई तर होती पिलेला अशी दारू, म्हणूनच झालं असं. त्याला केवढा मोठा ॲटो दिसला नाही ना. पण माझं म्हणणं आहे लोकांना दूध द्यायपेक्षा स्वतःच आपण सेफ्टी राहायचं ना. काय करत होती श्यामला? त्या ॲटोमध्ये जायची, छान मस्त बसमध्ये जायचं ना. ॲटोमध्ये गेला काही गरजच नाही ना. पण माझं म्हणणं आहे असे उटपटांग कामं केलं तर उटपटांग होणार, घटना घडणार आहे ना आपल्यासोबत. आता काय लहान आहे काय श्याम? त्याला समजून सांगायला लागते. आणि मला पण मग मी असं खरं म्हटलं की मग मीच जमते. मग त्याला मग मला म्हणते की जाय घरी काही थांबू नको इथं. अरे काय थांबू नको, मी खरं बोलते ना. आता त्यांचा भाऊ आला, ते मनोहर भाऊ, ते काय म्हणजे 1 रुपया लावत नाही म्हटलं ते. यालाच खातात उलट. मला तर डाऊटच आहे आता पाहिजे माझ्या भावाला घरी पाठवून देईन आणि तिथं समोर करीन माझा जेट आणि त्याच्यातले पैसे चापीन. मला माहित आहे किती बदमाश आहे तो. म्हणता ती अजीब हाय नाही, कुकडी लावते काय होती जीब. लाज वाटू दे ना उलशीक. नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला ना तिया, मरता वाचला ना तो. वा तिया कर्मा पायी झालं नाही सगळं. अशी कशी आहेस व तू? कोणा देवानं तुला घडवली वा उचकी? तुला काही वाटत नाही? नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला, एखादी बाई लोळू एखाद्या बाईला जीव गेला असता. तू तर वरून टक बोलून राहिली. तुला काही लाज नाही वाटत? वरून म्हणतं की आठवणं काऊन गेले, अमक्यानं काऊन गेले, ढमक्यानं काऊन गेले. नको घेऊ खालच्याले म्हणजे वरच्याले. तर हे कर्माची थप्पड अशी बऱ्यात बसते की आवाज येत नाही. लाज वाटू दे ना बेसरम तोंडाची. मला कशाला बोलत आहे का तू? तुला काय मी काय अशी पोतेरात दिसते का? किंवा आपण बोलायला धरलं की फिरला आमच्या सुनांसमोर माझी इन्सल्ट करू नको तू. तुला काय वाटून राहिलं का की तुझ्याकडे थांबली 2 दिवस? माझी मजबुरी आहे. माझ्या पोरीला कुत्रं चावलं म्हणून मी थांबली. तू जास्त मला बोलू नको. तुझ्या सुनांसमोर माझी इन्सल्ट करू नको तू. तुला सांगून राहिली मी पहिलेच, मला नाही बोलायचं. माझा नवरा पडला, माझ्या नवऱ्याला लागलं, मी पाहून घेईन. आणि माझ्या कर्म हिशोब करणारी तू कोण आहेस ग? माझी कर्म कशी आहे काय मला सगळं चांगल्या प्रकारे माहिती आहे. तू तुझी कर्म चांगली ठेव. उभा रे दर मायले बोलतं काय? मायले बोलतं तरक बोलतं मायले. तू कशाला बोलत आहे मला? तू कशाला मला बोलत आहेस मग? बाई काही खरं नाही बापा. हे सांगा उलटी गंगा वाहून राहिली सगळी. सगळ्या मायली सोडून राहिली पागलबाई. या पागलबाई नांदी कशाला लागते काय आम्ही पाहिजे सासू. आई राहू द्या ना, जाऊ द्या. तुम्हाला काय एवढं जाऊ दे. अरे श्वेता या. बापरे दीदी कसं झालं हे? जिजूंना खूप लागलं का ग? बापरे बाप, मला विठ्ठलाचा फोन आला होता. जिजूला कसं काय इतकं मोठं ॲक्सिडेंट झाला जिजूचा? आणि तब्येत कशी आहे त्यांची? तू गेली होती का त्यांना बघायला? आजी मी आली. हो ये आली का बाई? हो ग खूप लागलं त्याला. अगं ॲटोला धडक दिली गाडीवाल्यानी.
तुझा जिजाजी ॲटो चालला होता. काय करू ॲटो जायची? मग मग ते ॲटोला धडक देऊन दिली. ॲटोला सगळ्या लोकांना लागलं, यांना पण लागलं. अगं बाई, हो का? आता मग तू आली का बघून? अहो, मी आली बघून. अच्छा. आणि बेबी कुठे आहे? वहिनीचं बाळ कुठे आहे? झा वहिनीचं आहे ना? आहे. बसा बसा, मी पाणी आणते. बाळारी आवाज देते. बाळाच्या आईली आवाज द्यायला गेली ना बाळासोबत. बसा ताई. आला का बाळ? वाव, किती सुंदर आहे. वहिनी, याचं नाव आरुषी ठेवलं ना? आरुषी. ये. हो ताई. आरू जाते. मम्मी किती क्यूट आहे ग बेबी. मम्मी माझ्या मांडीवर दे ना. थांब ग तू. द्या वहिनी माझ्याकडे. ये आरू. ए आरू, अगं बाई, ही तर माझ्यासारखी दिसून राहिली थोडी आई. बघ ना, लहानपणी मी अशी दिसत होती. हो माय, आत्यावरच गेली. हो, श्वेता अशी दिसते लहानपणी. मम्मी, तू लहानपणी अशी दिसायची का? बापरे. माझ्यासारखी दिसते ही. बघ ग गार्गी, माझ्यासारखी दिसून राहिली ही. आरू ताई, 1 महिन्याची आहे ना, 1.5 महिन्याची. एवढं काही अजून हालचाल नाही करत ना, म्हणजे असं पाहते टुकटुकू आत्याला पाहून राहिली. बापरे, खूपच प्रेम उमडून राहिलं आत्याचं, लहान आत्याचं, श्वेता आत्याचं. खूपच सुधारणा झाली. अरे काय एवढी काय हे करून राहिली तिला? ते काय जीव लावणार आहे का आपल्याला? शेवटी तिकडून होणार आहे का माईकडून? ती आपल्याकडून होणार काय? चालली मोठी. तसं नाही ग दीदी, भावाचं लेकरू आहे ना, जीव अटकून जा पडते. किती काही म्हटलं तर शेवटी रक्त आहे आपलं. चालली मोठी रक्त करायला. दीदी, तनू कुठं आहे ग? दिसलीच नाही मला आल्यापासून. मावशी, तनू कुठं आहे? आम्ही खेळतो ना दोघी. अगं बाई, तनू कुठं आहे? खरंच आहे, तनू बाहेर खेळत होती. बरंच वेळ झाली आली नाही घरात. अगं प्रियंका, बरं तिला बाहेर खेळून राहिली होती. आण बरं बोलावून. हो ताई, आणते मी. बाई, तनू का बरं नाही आली इतक्या वेळची? काय माहित. ती लक्ष तरी असते काय व लेकरावर. ते तर सोडून नकाट. काही लक्ष देत नाही ना, काही नाही. तेजू, जाय व बाई, चहा ठेव. अहो, सर्व घेणार ना? हो, सगळ्याचा ठेव. कोणीच नाहीये खेळायला. किती बोर होऊन राहिलं. मी एकटीच खेळू का आता? कोणीच नाहीये. खूप बोर होते. सामसूम रस्ता आहे आणि सगळे लोक घरात झोपेल आहेत आणि लहानशी पोरगी खेळून राहिली मस्त बाहेर. हाच मग काय, हा चान्स आहे. हाय बी लहानशी, काही समजत नाही. लय पैसे येतील हिचे. 5-6 लाख तर कुठे गेलेच नाहीत. चला आता झालं माझं काम. ए बाळा, तुला काय पाहिजे? चॉकलेट पाहिजे का? पोट्टी हुशार आहे गड्या. दुसरी काही शक्कल लढवा लागेल. अगं बाळा, तुझ्या मम्मीनं तुला आवाज दिला. चल. अगं बाळा, मी तुझ्या मम्मीची मैत्रीण आहे. चल. हो का? अच्छा, तुम्ही छाया आंटी आहे का? हो, छाया आंटी आहे मी. चल. माझा बॉल राहिला ना. राहू दे चल. अरे, तनू इथेच खेळून राहिला होता. त्यांचा बॉल तर इथेच आहे. कुठे गेला कडे तनू? बहुतेक या समोरच्या काकूकडे गेले असतील. विचारून पाहते. अहो काकू, म्हटलं ते माझी भाची आहे ना तनू, इथे खेळून राहिल्या होत्या. त्या दिसल्या का तुम्हाला? छोटीशी मुलगी आहे. काय नाही का? अच्छा, हो का? बहुतेक घरी गेली असेल मग. बरं ठीक आहे. बाई, ही बाई तर म्हणती मग अशी इथंच होती, आता कुठे गेलीशी नाही तर घरी. बॉल इथून दिला इथंच. जातो मी पण. तनू नाही आहे तिथं. मग अशी ते बाहेरच खेळून राहिल्या होत्या. समोरच्या काकूला विचारलं तर त्या म्हणतात की इथंच होती ती पोरगी, आता कुठे गेली काय माहित. काय बोलून राहिली? चल बरं, दाखव बरं मला कुठे आहे तर. बाई ग, तू लक्ष देत जा ना दीदी तिच्याकडे. सांग बरं, पहिलेच किती अशा भयानक घटना घडून राहिल्या आमच्या मुंबईमध्ये. म्हटलं वहिनीला, म्हटलं किती पोरं पळून गेली म्हटलं लोकांनी.
मी तर गायला 1 मिनिट पण सोडत नाही एकटं. हो ना, इकडे पण तेच कंडिशन आहे. आम्ही आमच्या मुंबईला की नाही टोळीच पकडल्या गेली मुलं पकडण्याची. हो ना माय, ती मावशी लक्ष ठेवत नाही ना. बापरे, इथे ठेवून राहिली ती पोरगी आणि बोलताय कोणाच्या घरात गिरात गेली असणार नाही तर. मी विचारलं ताई आजूबाजूनं, कोणाच्याच घरी नाही आहेत त्या. मला असं वाटलं त्या घरी आल्या, त्या घरी पण नव्हत्या. बापरे, कुठे गेली ग? काही कळूनच नाही राहिलं. कसं करू? चल आपण तिकडे समोर पाहू बरं. चला थांबा, तुम्ही इकडे जा, मी इकडे जाते. अहो मी रेखा काकू, गीता काकू त्यांच्याकडे जाते. तू इकडे जा, इकडे सगळे नवीन लोक आहेत, मला ओळख नाही. हो चालते, जा मग. काय बाई, कुठे गेली शिंपोरगी? लक्ष पण देत नाही माय. बाई पोलीस लेकर पकडणारे सगळं चालू, टोळीच चालू आहे, गावोगावी चालू आहे. हे लक्ष द्यायला पाहिजे ना. तू बसली राहते, आता आम्ही कामात. ओय चूप बस. हा एकदम चूप. हा चाकू पाहिला का? चाकू चांगला मानवरच ठेवीन तुया. चालली मम्मा मम्मा टम्मा टम्मा करायली. अरे कोण आहे ही बाई? कोण आहे चाकू दाखवून राहिली आहे बाळाले? अरे हे तर मंदाताईची पोरगी आहे. तनू आहे हे तर. अरे तनू, अरे कोण आहे तू? हा थांब अरे बापरे, कोण आहे हा? थांब 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 तू. बेटा तनू, तू इथं कशी काय आली? हो का बाळा, चल 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 घरी, चल माझ्यासोबत चल.